तोंडाला लागणं म्हणजे महाराष्ट्राचा अपमान. हे शत्रू आहेत महाराष्ट्राचे. कशाला उगाच तुम्ही प्रफुल्ल पटेल यांच्याविषयी आम्ही नमस्कार करतो, पण काल त्यांनी अगदी जणू काय मी आकाशातून निष्ठेचा एक मूर्तिमंत पुतळा पडलेलो आहे खाली, फार मोठा राष्ट्रभक्त आहे अशा पद्धतीनं बघा. त्यांची जर मी इतिहास काढायला लागलो सगळा, त्यांना महाराष्ट्र सोडून जावं लागेल, मी आत्ता सांगतो. आणि हे लोक देवेंद्रजीच्या बाजूला बसणार. काय लेवल आहे का फडणवीसांची? हे लोक मोदी, अमित शहा त्याला कायम वाकलेले लोक, हे यांना पाठीचा कणा नाही. हे आमच्या महाराष्ट्राचं नेतृत्व या संसदेमध्ये करतायत भंपक लोक. आणि भारतीय जनता पक्षाचे लोक अशा लोकांना खांद्यावर काय भाजपने सुद्धा स्वतःची लायकी त्याच्यात दाखवून दिलेली. हे प्रफुल्ल पटेल सारखा दाऊद इब्राहिमचा आरोप आम्ही नाही केला, हा देशाच्या प्रधानमंत्र्यांनी केला. कुछ लोग मिर्ची का व्यवहार करते हैं, कुछ लोग मिर्ची से व्यवहार करते हैं. हे भंडाऱ्यातून कोण बोललं? कुठला मिर्ची? कोणाविषयी बोलले? ईडीचं केस पहा, तपासा. नंतर तुम्ही भाजपमध्ये जाऊन त्यांचे बूट चाटून त्यांची चाटुगिरी करून हे आरोप धुवून काढण्याचा प्रयत्न केला. पण आरोप आहेत, संबंध आहेत. दाऊदशी व्यवहार, इक्बाल मिर्चीशी व्यवहार, बॉम्बस्फोटातला आरोपी, मुंबईमध्ये 100च्या वर ज्याने बॉम्बस्फोट केले, घडवले, दंगली घडवल्या, अशा माणसाशी व्यवहार. आता ते खुलासा करतील. मला ईडीने क्लीन चिट दिली, भाजपचे बूट चाटून ईडीने क्लीन चिट दिली, मोदी शहांची धुणी भांडी करून क्लीन चिट मिळवली. आताही तेच करताय. तेव्हा रंग बदलण्याच्या गोष्टी शिवसेनेच्या बाबतीत करू नका, तुम्हाला महाग पडेल. चला पुढे, पुढला प्रश्न. शरद पवार कालच्या याच्यात गैरहजर होते. सभामध्ये वक्फ पास झाला, ज्या प्रकाराने आरोप प्रत्यारोप केले गेले. आरोप प्रत्यारोप म्हणजे हे दाऊदच्या हस्तक आरोप प्रत्यारोप करत होते. असे खूप लोक आहेत, भ्रष्ट लोक. सगळे दुनियाभरातले भ्रष्टाचारी भाजपात घेऊन बहुमत मिळवलेलं आहे. भ्रष्टाचारांचं बहुमत आहे हो. आणि आमची लढाई भ्रष्टाचाराविरुद्धच आहे. या सगळ्या वक्फच्या जमिनी ज्या आहेत 2 लाख कोटीच्या, या भविष्यामध्ये कोणाच्या घशात जात आहे बघा. त्यातला 5-25 जमिनी नक्की प्रफुल्ल पटेल घेणार. जे दाऊदची जमीन घेऊ शकतात ते ह्या जमिनीसुद्धा घेणार हे लोक. हा सगळा जो खेळ चाललेला आहे हा जमिनी घेण्याचा आहे, जमिनींवरती कब्जा मिळवण्याचा आहे. हा भ्रष्टाचार आहे. आम्ही जे मतदान केलं की या भ्रष्टाचाराविरुद्ध, हा भ्रष्टाचार रोखण्यासाठी मतदान केलं. काल त्या चर्चेमध्ये आणि